स्टार्टिंग मी कापासो आज पत्रकार परिषद भरवलेली आहे। मी कापासो उर्फ संजय शिवराम चव्हाण, काही सभासद आपल्या समोर उपस्थित आहेत आणि या संदर्भात आपल्याला माहिती देतो। श्री बाबासो आनंदराव गोरे यांनी मूळ 2075ला 1975ला नियोजित कामगार गृहनिर्माण संस्था किर्लोस्कर यांनी खरेदी केली होती। त्यानंतर ते मूळ सभासद 48 आहेत आणि परत किर्लोस्कर गृहनिर्माण संस्था या कामगारांनी काढलं, नियोजित कामगार गृहनिर्माण संस्था यांनी जे काढलं त्यानंतर प्लॉट तिथं 3 एकर 171-17 असे एकूण सभासद मिळून तिथं 48 जणांनी त्या सभासदांनी घेतलेले आहे। त्यानंतर चेअरमन म्हणून वारले त्यांनी मयत 2013ला त्यानंतर त्यांनी वारल्यानंतर मृत्यू वारसनी हा जमीन येत नाही। मुळात त्यांनी परस्पर दयानंद बाबासो गोरे यांनी परस्पर लावून घेतलं। हे कुठल्या सभासदांना माहीत नाही, संस्था ठराव नाही, कुठलं हे नाही, त्या हेराफेरी करून त्यांनी लावून घेतलेलं आहे। त्यातली जमीन 12 गुंठे म्हणजे मोठे प्लॉट त्या ठिकाणी ते 3 ते 4 कोटीचा असं घपला केलेला आहे त्या ठिकाणी। मग त्यानंतर त्यांनी सर्व दादागिरीनं भूखंड घोटाळा करण्याचा प्रयत्न केलेला। परत त्यानंतर त्यांनी 12 गुंठे 7 गुंठे असे 4 गुंठेवर 55 लाख रुपये कर्ज काढल्यानंतर आमच्या निदर्शन आलं की हे कोर्टाच्या निदर्शन आणून दिले की असा या प्रकार केलेला आहे। त्यानंतर तात्कालिक कोर्टाने आदेश केलं की हे तुम्ही पैसे भरणा करा। त्यानंतर दयानंद बाबासो गोरे DT वाघवे यांच्या संगनमत करून या ठिकाणी आम्ही 2022ला हेच अर्ज दाखल केला होता की यांची चौकशी करावी। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मला त्या 2022ला बोलवून त्या ठिकाणी असं प्रकार आहे आणि ही न्यायालयीन बाब आहे, तुम्ही न्यायालयात दाद मागा। हेच सगळं सेम 55 लाख कसे काढले, 12 गुंठे विकले कसे, 7/12वर नाव कसं लागलं, त्यामुळं मी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली। SP तुमचं गुन्हे अन्वेषण शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, DYSP या ठिकाणी मी तक्रार अर्ज केल्यानंतर त्यानंतर मला त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांनी विचारणा केली असं आहे। मग त्यानंतर मला दिवाणी न्यायालयात बाब आहे, आपण दाद मागावं। ठीक आहे, आम्ही दाद मागितले त्या पद्धतीनं न्यायालयात दाद मागितलं। त्यानंतर सेम तसाच अर्ज माझ्या दाखल केले। ते सेम अर्ज 9/4ला माझ्या FIR नोंद केली सेम अर्जावर। मग 7 जणांवर 8 आहेत टोटली या संदर्भात 8 आहेत। मग ह्या ठिकाणी ते जर चौकशी होत नसेल मग एवढी मोठी गुन्हे कसं आणि 326 316 14/12/2000 रोजी मी तक्रार अर्ज केला होता की बाबा यांच्यावर गुन्हे नोंद व्हावी। गैरमार्गाने प्लॉट विकलेले आहेत, गैरमार्गाने कर्ज काढलेले आहेत। त्यानंतर 2022ला ते मी पूर्ण त्यांनी हे न्यायालयीन बाब आहे। दयानंद बाबासो गोरे हा व्यक्ती आणि DT वाघवे हा संगनमत करून आमच्या काही सभासदांना धमकावणे, नोटीस काढणे ह्या प्रकार त्यांनी केलेला आहे। आणि ज्यावेळेस आमच्यावर गुन्हे FIR नोंद केले 14 तारखेला मला उचललं त्या ठिकाणी। 14 म्हणजे आंबेडकर जयंती दिवशी अतिरेकीसारखे येऊन 5-6 पोलीस गाडी त्या घरात येणं, 7-8 पोलीस येणं, तिथनं मला उचलून आणणे, म्हणजे पोलीस चौकीत ठेवणे हा प्रकार मोठ्या माझ्यावर अन्याय झालेला आहे आमच्या सभासदावर। आणि त्या ठिकाणी त्यांनी 14 तारखेला आंबेडकर जयंती असताना सुद्धा आम्हाला उचलतात, हे कुठला न्याय? 92 वर्षाच्या माणसाला बी आणलं। मधुकर आनंदा चौरे आणि कापासो उर्फ संजय शिवराम चव्हाण यांना 14 तारखेला आंबेडकर जयंती एवढं मोठं उत्सव असताना आम्हाला गाड्या 4-5 पोलीस येतात का? आम्ही अतिरेकी आहे का? आणि ह्या संदर्भात आम्ही अर्ज दाखल केला होता। मग काही SP ने चौकशी केली नाही,
का वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी चौकशी केली नाही? मग ह्यो असताना सुद्धा आम्हाला अतिरेकीसारखी तुम्ही नेताय, एवढी मोठे गुन्हे दाखल करताय. दयानंद बाबासो गोरे आणि त्यांच्या जो डी.टी. वाघवे यांच्या संगनमताने हे सगळं प्रकार घडवला आणि त्या संगनमताने डी.टी. वाघवेची मालमत्तेची चौकशी व्हायला पाहिजे, खाते न्यायाची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांनी कधी रुजू झालेत तेव्हापासून त्यांची म्हणजे हे व्हायला पाहिजे त्यांचं त्या प्रकारचे आम्ही दिलेलं आहे त्या संदर्भात अर्ज दिलेला आहे. तसा खाते न्याय चौकशी आम्ही 4-4ला अर्ज दिलेला आहे साहेब. ह्या संदर्भात त्यांची खाते न्याय चौकशी व्हावी सगळे या पद्धतीने दिलेलं आहे वरिष्ठ पोलिसांना. मग हे सभासदांना न्याय मिळणार का? हे असे दादागिरी करत असताना आज कलम कुठले आहे साहेब? आज जन्मठेप शिक्षेची आहेत, 20 वर्ष शिक्षेची आहेत, ती 316(1), 316(2), 316(5), 338, 336(3), 35, 61(2) षडयंत्र बनावट कारण दिलं. मग न्यायभंग म्हणजे एवढी मोठी कलम टाकण्यासारखी आम्ही अतिरेकी आहे का? आम्ही न्याय मागायचा नाही का? समाज कार्यकर्त्यांनी न्याय मागायचा नाही का? मागणी जर आम्हाला ह्यांनी जर डी.टी. वाघवे उपनिरीक्षक यांनी वारंवार जर धमक्या देत असेल सभासदांना, बऱ्याचशा वेळेस आता त्यांची फोनची चौकशी केली पाहिजे, त्यांची मोबाईलची. ज्याला धमकी गेलेले आहेत ते लोक इथं आलेले नाहीत आणि त्यांची जर तिथं आम्हाला जर SP साहेबांनी न्याय नाही दिला तर DIGकडे आम्ही न्याय मागणार. DIGनं जर न्याय नाही दिला तर आम्ही वरिष्ठ कमिशनरकडे आम्ही ही न्याय मागून घेणार आणि डी.टी. वाघवेची ही खाते न्याय चौकशी झाली पाहिजे. त्यांना निलंबित करणं हे आम्ही जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत त्या उपनिरीक्षक जे आमच्यावर अन्याय केला आहे आम्ही सोडणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना अजिबात सोडणार नाही. ही ठामपणे काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण सांगतोय आणि आम्ही करून दाखवणार. आणि कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन ज्यांनी काम केलेलं आहे त्यांची खाते न्याय चौकशी झालीच पाहिजे. आणि जे हे भूखंड घोटाळा केलेला आहे 274 अंदाजे 274 ते 75 कोटीचा, ह्याची चौकशी होणार का? ह्या डी.टी. वाघवेंनी जे उपनिरीक्षक आहेत आपले कराड शहरचे यांनी हे जे घोटाळे केलेले आहेत त्यांची बी चौकशी करून हे कलम टाकतात का? आमचा सवाल आहे. जर हे त्यांना अटक जर नाही केलं हे दयानंद बाबासो गोरे यांना यांची जी खाकीची त्यांना धाक दाखवतात का हे आम्ही बघणार आहोत. जसे आमच्यावर तुम्ही 4-4, 5-5 पोलीस घरी घेऊन आला याचा अर्थ काय? जर शेवटपर्यंत आम्ही लढणार आणि डी.टी. वाघवे आम्ही ह्या खाते न्याय चौकशी करायला लावणार.